आज आपल्या देशात एकच मोठा प्रश्न चर्चेत आहे। आपल्या ईडी आणि सीबीआय या संस्था खरंच किती स्वतंत्र आहे? नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाधान, आपण पाहतात खटपट ओरिजिनल। कुठलाही नेता सरकार विरोधात बोलला की लगेच त्याच्या घरावर छापा पडतो, चौकशी सुरू होते आणि मीडियात प्रचंड कव्हरेज मिळतं। पण गंमत अशी झाली, तोच नेता जर अचानक सत्ताधारी पक्षात गेला तर त्याच्यावरचे सर्व केस जादूसारखे गायब होतात। महाराष्ट्रात तर आपण हे सगळं प्रत्यक्ष पाहिलं आहे। सत्ता बदलल्यानंतर कित्येक नेत्यांवर ईडीचे केस होते, चौकशी सुरू होती, छापे पडले। पण हेच नेते जेव्हा सत्ताधारी पक्षात गेले लगेच सगळं शांत होतं। मग लोकांना प्रश्न पडायला लागलो, हे नेते अचानक सत्पुरुष झाले का की केस मागे घेणं हा राजकीय डाव आहे? ईडीच्या कारवायांमध्ये नेहमीच एक पॅटर्न दिसतो। विरोधकांवर जोरदार कारवाई होते, मात्र सत्ताधाऱ्यांवर मात्र जवळपास शून्यच कारवाई होते। मग सामान्य माणसाला इथं प्रश्न पडतो, भ्रष्टाचार फक्त विरोधकांमध्ये आहे का? सत्ताधाऱ्यांमध्ये एकही भ्रष्ट नेता नाही का? असा सवाल ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाला पडायला लागतो तेव्हा माणसातला कुठंतरी माणूस जिवंत होतो। लोकशाहीत हे सर्व महत्वाचं म्हणजे विश्वास। जर न्याय व्यवस्था आणि चौकशी संस्था राजकीय दबावाखाली काम करत असतील तर लोकशाहीच्या मुळावर घाव बसतो। कारण लोकांचा विश्वास तुटला तर लोकशाही फक्त नावापुरती राहते। भ्रष्टाचाराविरोधात लढा होणं खूप गरजेचं आहे, यात शंका नाही। पण प्रश्न फक्त असा आहे, ही लढाई खरंच न्यायासाठी आहे का की राजकीय फायद्यासाठी? मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? ईडी म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धची खरी लढाई आहे का की अजून काही? तुमच्या विचार आणि तुमचे विचार कमेंटच्या माध्यमातून नोंदवा। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आता एकत्रित यावं लागेल। यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्वाच्या माहितीसाठी धन्यवाद। जय महाराष्ट्र।